हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एक छान अशा व्हिडिओमध्ये. तर आज होता रविवार आणि सगळ्यांचीच असते सुट्टी. सो म्हटलं आपण पण सुट्टी घेऊयात जराशी, म्हणजे अर्ध्या 1 तासांची सुट्टी घेऊयात आणि थोडंसं आपण स्वतःकडे पण लक्ष देऊया. कारण ह्या रोजच्या दगदगीमध्ये नाही होत स्वतःकडे असं लक्ष द्यायला. जे काय आहे नॉर्मल रुटीन आपलं ते चालूच असतं. सो आज म्हटलं थोडासा एक्स्ट्रा वेळ काढूयात आणि माझ्याकडं ना ॲलोवेराचं झाड लावलेलं आहे. तर मी छोटीशी एक त्याची पान कट करून आणलं. मला जास्त तोडायचं म्हटलं की जीवावरती येतं आणि ते काय परत तिथून फुटत नाही. ते पान तिथंच राहतं आणि मग मला खूप वाईट वाटतं. लास्ट टाईम पण मी काढून केसांवरती अप्लाय केलं होतं तेव्हा खूप वाईट वाटत होतं आणि आज पण म्हटलं जाऊ देत आहे तर उपयोग करून घेऊयातच म्हणून मग मी ते छोटंसं पान काढून आणलं. मस्त दोन्ही साईडून कट करून घेतलं आणि त्याचं काही जेल निघत होतं ना ते सगळं मी केसांवरती अप्लाय केलं. जेव्हा हे आपण केसांवरती लावतो ना खरंच केस ना खूप स्मूथ आणि शायनी दिसतात. माझा खूप जास्त हेअरफॉल होते. मला वाटते हेअरफॉलला पण ह्याने थोडासा फरक पडतो. सो छान असं अप्लाय करून घेतलं आणि हेअर्सचंच का फक्त केअर घ्यायची, आपण स्किनची पण घेऊ शकतो ना. म्हणून परत एक जाऊन छोटासा तुकडा आणला काढून. तुम्ही बघू शकता एवढासा छोटा तुकडा काढून आणला आणि तो स्किनवरती सगळीकडे अप्लाय करून घेतला. मला वाटतं की ही कोरफड खूप कडू असते पण असं काही नाही. ही कोरफड खूप छान आहे, म्हणजे गोड आहे म्हणायला पण हरकत नाही. असं स्मेल वगैरे त्याचा काही वेगळा येत नव्हता. सगळीकडे अप्लाय करून घेतलं आणि खूप छान थंडगार वाटत होतं केसांना पण. नंतर जेव्हा मी वॉश वगैरे केलं ना खूप स्मूथ दिसत होते, शायनी पण दिसत होते खूप जास्त. आणि मला वाटते आठवड्यातून हे रुटीन एकदा मी फॉलोच करावं. आता ते सगळं करून घेतले त्याच्यामुळे मला अर्धा 1 तास तर काही अंघोळ करता येणार नव्हती. आणि मग म्हटलं बसण्यापेक्षा काय करायचं, आपण मोबाईल पकडून तर बसू शकत नाही किंवा टी व्ही बघत पण बसू शकत नाही आणि किचनमध्ये जायचं तर लगेच काय माझा मूड नव्हता. कारण हे पण झोपलेले होते, धनुचं चाललं होतं खेळणं. सो मग म्हटलं की काय करायचं म्हणून म्हटलं आता कामच करून घेता पटपट. सो जी काय धुतलेली कपडे होती ना ती घरामध्ये आणली, मस्त सुकली होती. धनुषची काल बॉटलनं सगळी ह्याच्यामध्ये बॅगमध्ये सांडली होती. सो मग ती सुकायला टाकली होती, ती काढून घेतली आणि मग धनुषला फ्रेश केलं, म्हणजे त्याला आंघोळ वगैरे घालून घेतली. आणि रोज ना आमच्याकडे 24 तास गरम पाणी असतं, पण आज सकाळी का गेलं होतं माहीतच नाही मला. पाणीच गेलं होतं सकाळी सकाळी, त्याच्यामुळे मग थंड पाण्याने धनुषला आंघोळ घातली आणि तो पण खूप एन्जॉय करत होता थंड पाण्याने आंघोळ करणं. कारण फर्स्ट टाईम मी त्याला थंड पाण्याने आंघोळ घातली होती, म्हणजे उन्हाळ्याची फर्स्ट टाईम आंघोळ होती ही थंड पाण्याची. आणि आधीच त्याला सर्दी झाली, भीती वाटत होती, पण म्हटलं जाऊ देत आता काय करणार. बाथरूममध्ये गेल्यानंतर कळलं की पाणीच गेलेलं आहे म्हणून. सो मग त्याचं छान असं आवरून घेतलं, त्याला तयार केलं. आता दिवसभर त्याचं काही टेन्शनच नाही मला. मी ना कधीतरी ना ह्याचं एव्हरयूथचं जे स्क्रब आहे ना फेस स्क्रब ते यूज करते. खूप दिवसापासून हा असा आणलेला पाऊच तसाच पडलेला आहे. सो म्हटलं आज मस्त असं स्क्रब पण करून घेऊयात. ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतील ना तर ते खूप छान इफेक्ट पडतो. आणि मला तर आता ते काय नाही आहे, पण मला असं वाटतं की करावं, आपण स्वतःकडे तेवढं तरी लक्ष द्यावं. बाकीचे आपण काय वेगळे वेगळे प्रोडक्ट्स वापरत नाही. सो आहे हे आपल्या किमतीमध्ये परवडणारं. सो मग म्हटलं की हे करायचंच आपण नेहमी. फेस मास्क पण मी यूज करायचे, पण आत्ता करत नाही, ते थोडंसं बंदच केले. जो काय आहे ना स्क्रब एकदा 8 दिवसातून एकदा 15 दिवसातून एकदा असं करत असते. पण आता ठरवले आठवड्यातून तर एकदा नक्की केलंच पाहिजे हे. आणि बाकीचं पण जे काय असतं बेसन पीठ, हळद किंवा हनी वगैरे टाकून ते सगळं मिक्स करून लावते. मला विटॅमिन ईची कॅप्सूल सूट होत नाही, सो मी ते अवॉइड करते. कारण पहिली मी वापरत होते तर चेहऱ्यावर खूप पिंपल्स यायच्या. इथे मस्त चेहरा वॉश करून घेतला आणि खूप छान ग्लो येतो बरं का. पुढे जाऊन तुम्हाला दाखवेलच मी. तर आता इथं लगेच मी आंघोळ पण करून घेतली आणि आंघोळ आल्यानंतर बघा माझा लुक कसा दिसतोय. फक्त मी हे लावलं होतं, मॉइश्चरायझर लावलं होतं आणि लिपस्टिक वगैरे लावली होती, त्याच्यानेच किती मस्त ग्लो आला आहे चेहऱ्यावरती. आणि खरंच खूप छान वाटतं, म्हणजे कधीतरी स्वतःकडे लक्ष द्यायला मला खूप जास्त आवडतं. मला ना बेल्ट लावायची सवय खूप, म्हणजे लग्न होईपर्यंत मी बेल्ट यूज करत होते, पण लग्न झाल्यानंतर बंद केलं आणि आता ते पूर्णच बंद झाले. आणि घरामध्ये माझ्याकडे 4-5 बेल्ट आहेत, पण मी कधी यूज करत नाही. आज म्हटलं लावूयात जरा, तेवढंच खूप छान स्वतःला स्पेशल फील करून देते मी कधी कधी. आंघोळ झाली की लगेच मी दिवाबत्ती करायला आली आणि खूप छान फ्रेश फुलं होती माझ्याकडं घरामध्ये. मी ना एकदमच 20-30 रुपयांची फुलं आणून ठेवते, आठवडाभर आरामात जातात किंवा कमी पण कधी कधी पडतात. आणि मला रोजच्या देवपूजेसाठी फुलं ना हवीच असतात. इथे धनुष्याने कार्टून लावलं होतं टी व्हीवरती, तो काय मला रिमोट देत नव्हता. सो मग मी देवाची गाणी काय लावली नाहीत, पटकन अशी देवपूजा करून घेतली. देवांना आंघोळ वगैरे काय घातलेली नाही, डायरेक्टच देवाबत्ती अशी करून घेतली.
आणि ह्या झाडाला पाणी घालणं ना खूप कसरतीचं काम आहे. म्हणजे खाली सांडायची भीती वाटते, पण आत्तापर्यंत माझ्याकडून कधी सांडलेलं नाही आहे. झाडांना पाणी घालून घेतलं आणि मग लगेच मी जेवण बनवायला आले. कारण नाश्ता आम्ही स्किप केला होता आज, कारण उशीरच झाला होता. जेवणाचं टायमिंग जवळजवळ होतच आलं होतं. सो म्हटलं आपण डायरेक्टली स्वयंपाकच बनवूयात. म्हणून इथे मस्त पातळ सुकटीची भाजी केली होती. आणि असं माझ्या मनामध्ये नव्हतं की आज सुकट बनवायचे की किंवा काय. आजचा प्लॅन होता की शिरगावला जायचं साई मंदिरामध्ये, पण हे बोलले की जाऊ दे सुकट कर, म्हणून म्हटलं जाऊयात. घरातून कुठं बाहेर जायला नको. आधीच एकतर तब्येत खराब आहे. काल मी एक पोस्ट टाकली होती की माझे म्हणजे नाही का तब्येत बरी नसल्यामुळे सुट्टी घेतली. त्याच्यावरती इतक्या साऱ्या कमेंट्स आल्या ना, म्हणजे खूप भारी वाटतं आपल्याला कोण असं छान छान कमेंट्स करतं तेव्हा. आणि मी तर वाटच बघत असते मला कधी एखादी छान कमेंट येईल म्हणून. आणि तुम्ही सगळं एवढं प्रेम देता ना त्याच्याबद्दल खरंच थँक्यू. खरंच एवढी म्हणजे काल मला एवढं भारी वाटत होतं ना, मी खूप स्पेशल फील करत होते की खरंच यार माझी काळजी करणारं, माझा विचार करणारं कोणतरी आहे. आता कोणतरी म्हणण्यापेक्षा खूप जण आहेत असं म्हणायला पण काय हरकत नाही आहे. चला इथं मस्त गरमागरम भाकरी बनवून घेतल्या आणि भाकरी झाल्या, भाजीच राखून झाली ना की लगेच मला असं गॅस पुसायचा असतो, जेणेकरून ना माझी कामं कमी होतील. पण असं काय होत नाही बरं का, कधी कधी आपलाच उद्योग वाढतो. सो इथं थोडंसं क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना ह्यांनी ना मला भरपूरशी मदत केली होती. आधीच भाजीला कांदा वगैरे चिरून दिलेला होता आणि इथं सॅलड पण चिरलेलं होतं. सो मग मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं, ते त्यांनी तसंच ठेवून दिलं होतं कारण मला व्हिडिओ सुरू करायचा होता. मग ते बाहेर गेले आणि मग मी ते प्लेटमध्ये काढून घेतलं, ते पण सगळं धुण्यासाठी टाकलं. तोपर्यंत इथे मस्त भाजी पण उकळत होती. आणि मी तुम्हाला खरंच सांगते, आम्ही अशाच पातळ भाज्या जास्त खातो बरं का. भाकरी असते ना आमच्या घरामध्ये, त्याच्यामुळे भाकरीसोबत आम्हाला अशीच पातळ भाजी आवडते. जेव्हा चपाती असते ना तेव्हा आम्ही सुकी भाजी बरोबर म्हणजे सुकी भाजी चालते, पण जेव्हा भाकरी असेल ना तेव्हा अशी पातळ भाजीच आम्हाला खूप जास्त आवडते. आणि खूप जास्त लोखंडी तव्यामधल्याच भाज्या मला खायला जास्त आवडतात, म्हणून मी त्याच्यामध्येच बनवते. काहीही सिंपल भाजी असू देत मी त्याच्यातच बनवते. आणि खूप टेस्ट एकदम साधी सिंपल जरी भाजी बनवली ना तर त्याची टेस्ट ना खूप दुप्पट असते, म्हणजे खूप छान होते चवीला. दुपारचं जेवण वगैरे आवरून घेतलं, गॅस ओटा सगळा क्लीन करून घेतला, भांडी घासली, जेवणाची फरशी पुसली, त्याच्यानंतर कपडे धुवून टाकली. आणि मग ही वेळ होती 3-3:30 वाजताची. सो म्हटलं आता हे बनवूयात आपण, म्हणजे जे मी इन्स्टंट फालुद्याचं पॅकेट आणलं होतं ना ते बनवायला घेतलं. कालच मी दूध आणलं होतं गोकुळचं, म्हटलं त्यासाठीच वापरता येईल, कारण आमचं जे गाईचं दूध घेतो ना ते एकदम पातळ असतं. सो मग हे गोकुळचं दूध आणलं होतं. आणि मग असं हे पॅकेट ना 1 लिटर दुधासाठी आहे बरं का, पण मी अर्धा लिटरच दूध आणलं होतं. आणि त्याच्यावरती अंदाज असा होता की 1 लिटर दुधाला ना 1 ग्लास पाणी टाकायचं, म्हणून मी इथे ना व्हिडिओ तो स्किप झाला माझ्याकडून, म्हणजे एडिटिंग करताना मी तो पार्ट स्किप केला. इथं मी अर्धा लिटर दुधामध्ये ना 1 कप पाणी टाकलं आणि तेवढंच पाणी टाकून ते मस्त उकळून घेतलं. आणि सगळी मी पावडर टाकणार नव्हते, अर्धा लिटरला पण अख्खं पॅकेट टाकणार नव्हते, कारण ते खूपच जास्त घट्ट झालं असतं. आणि मला माहीत नव्हतं की हे पटकन कोण खाऊन घेईल किंवा नाही घेईल. तिघांचे 3 विचार असतात आम्हाला, आवडलं तर आवडतं, नाही आवडलं तर नाही आवडत. सो म्हटलं वाया जाण्यापेक्षा पहिलं ट्राय करून बघूयात थोडंसं टाकून. सो अर्धा लिटर दुधामध्ये अर्धच पॅकेट फक्त टाकलं आणि ते सगळं मिक्स करून घेतलं. आता मी एकटीनेच हे कसं बनवायचं, धनुष पण आला माझ्या मदतीला आणि त्याला पण वरती बसायचं. तो खूप वेळ झाला हट्ट करत होता की वरती बसायला घे म्हणून, पण मी काय त्याला काय बसवलं नव्हतं, कारण गॅसची थोडीशी भीती वाटते. कधी काय करेल ना सांगू शकत नाही, आणि आपली नजर पण कधी चुकवतात ना लहान मुलं, समजत नाही. सो त्याला कसं बसं वरती घेतलं आणि मीच त्याच्या हाताला पकडलं होतं आणि लगेचच मी त्याला खाली उतरवून पण घेतलं. तर इथे मस्त असा फालुदा उकळून दिला आणि खूप जास्त म्हणजे मला वाटते ना साखर टाकायची सुद्धा अजिबात गरज लागलेली नाही. फक्त दूध गरम करून घेतलं थोडंसं कोमट आणि त्याच्यानंतर हे लगेच पावडर टाकून दिली आणि मस्त असं दूध उकळून दिलं कमी गॅसवरती. गॅस अजिबात फुल करायचा नाही. आणि मी तुम्हाला तर सजेस्ट करेल की तुम्ही पण हे पॅकेट आणून नक्की फालुदा तुमच्या घरी बनवा म्हणून. संध्याकाळच्या वेळेला ना आम्ही बाहेर गेलो होतो, बाहेरून आलो जरासं फिरून, म्हणजे काय मेडिकलमधून सामान आणायचं होतं. धनुचा सोप वगैरे संपला होता, कोलगेट वगैरे संपली होती, ते घेऊन आलो. आणि भाजीपाला तर काही आज आणायचाच नव्हता. आणि ह्यांनी अचानक प्लॅन केला की सुकन्यास बिर्याणी बनव म्हणून. पण मला तर आधीच खूप कंटाळा आला होता, कारण तब्येत बरी नसल्यामुळे काहीच बनवायची इच्छा होत नव्हती. सो हे बोलले चल म्हटलं, कारण ते बोलले की मी करतो, तू काय करू नकोस, वाटलं तर मी सगळं तुला करून देतो, तू फक्त टाकायची मेहनत घे म्हणून. मग आल्यानंतर त्यांनी मला कांदा चिरून दिला, पण त्यांना कांदा चिरताना एवढं त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं ना, असं म्हटलं राहू द्या मीच चिरते. चिकन वगैरे मॅरिनेट करून घेतलं आणि ते टोमॅटो चिरायला घेतलं. मी फर्स्ट टाईम बिर्याणीमध्ये टोमॅटो टाकत होते बरं का, नाही तर मी टोमॅटो वगैरे टाकत नाही. आणि हे सगळं करता करता मध्येच लाईट गेली. सो म्हटलं ठीक आहे असू देत, त्याला काय तेव्हा.
आपण लाईट म्हणजे जे मोबाईलचा टॉर्च आहे ना त्याच्यावरती आपण आज जेवण बनवता आणि लाईट खूप खोटी आहे माहिती आहे का, नाहीतर नाही चालली अख्खी बिर्याणी होईपर्यंत. इथे कांदा टोमॅटो चांगलं भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं. चिकनमध्ये आम्ही ऑलरेडी दही टाकलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला ग्रेव्हीची वगैरे काही गरज नव्हती. खूप छान झाली होती, म्हणजे पुलाव बनवत होतं, चिकन पुलाव. बिर्याणी वगैरे काय नाही म्हणता येणार, ह्याला पुलावच म्हणायला लागेल. आणि सगळं मग मिक्स करून टाकलं आणि वरून तांदूळ टाकून दिले आणि गरम पाणी टाकलं आणि मस्त असं 1-3 शिट्ट्या करून घेतल्या. खूप छान चिकन शिजलेलं होतं आणि इथं लाईट पण आली सगळी बिर्याणी झाल्याच्या नंतरनं. आणि मग मी वाफ काढून घेतली, कारण ह्यांना खूप जास्त भूक लागलेली होती. असं घरामध्ये स्पेशल काय जेवण असेल ना की माणसांना लगेचच भूक लागते. बिर्याणी खूप टेस्टी झाली होती, पण ना थोडीशी तिखट झाली होती. आम्हाला तर आवडली, पण धनूला थोडंसं म्हणजे नाही का खाताना तिखट लागत होतं. तर बघू शकता इतकी टेम्पटिंग दिसत होती आणि खूप यम्मी यम्मी झाली होती खायला पण. तुम्ही पण नसेल ना अशी करत तर नक्की ट्राय करून बघा. एकदम झटपट होणार आहे, म्हणजे 15-20 मिनटात होणार आपला चिकन पुलाव बनून इथं तयार झाला. आम्ही जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी म्हटलं खाली जाऊया थोडा वेळ, कारण घरात बसून पण खूप जास्त बोर होतं. बाहेर गेलं तरी गाडीवरती काय 5 मिनटात घरी यायचं. सो इथं निवांत वेळ पण घालवता येतो, मस्त बसता पण येतं. धनुष पण छान खेळतो, त्याला मातीमध्ये खेळायला खूप जास्त आवडतं. त्याला मातीची तर सध्या तरी ॲलर्जी आहे, पण त्याला खेळायचं असतं, मग थोडंफार खेळून देतो. नाहीतर बाकी मग आम्ही असं चालतच असतो. पण रोज नित्यनेमानं आम्ही संध्याकाळी जेवण झाल्यानंतर चालायला जातो म्हणजे जातोच. मी जे काय घरातली कामं आहेत ना ती पटपट अशी आवरून घेते, कारण मला खाली जायचं असतं. इतका डोंगरावरती मस्त हवा येते ना की काय सांगू तुम्हाला, सगळे केस वगैरे उडत असतात नेहमीच. खूप भारी वाटतं. आणि आल्यानंतर लगेच आम्ही फालुदा खायला घेतला. तेवढं जिरवून पण आलतो जेवण केलेलं. सो मग इथे फालुदा खायला घेतला आणि खरंच सांगते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. मला 40 रुपयाला एक पॅकेट भेटलं. मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं एक पॅकेट आणलेलं आणि पिस्ता फ्लेवरचं, आणि आज आम्ही स्ट्रॉबेरी फ्लेवरचं हे केलं. आता नंतर जर पावशेर दुधामध्ये तेवढं सगळं टाकलं ना तरी पण आरामात फालुदा होऊन जाईल. आणि खूप असा घट्टसर झाला होता एवढ्या दुधामध्ये, पण मी थोडंसंच टाकलेलं होतं तरी पण खूप छान झाला होता. इथे 2च वाट्या घेतल्या. पहिलं म्हटलं धनुष खातोय की नाही काय माहिती, कारण त्याने झाल्यानंतरच दुपारी खाऊन घेतलं होतं. आमच्या दोघांसाठी घेतलं, पण त्याने लगेच आला तो वाटी उचलून घेऊन गेला. सो म्हटलं एकाच वाटीमध्ये तर दोघं पण खाऊन घेता. तर चला आम्ही इथं मस्त एन्जॉय करतो आणि तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा बरं का. आता इथं मी त्यांना खायला दिलं आणि मला असं वाटतं की आपण एखादा पदार्थ एखाद्याला टेस्ट करायला दिला ना तर त्याने खूप छान आहे असं रिॲक्ट व्हावं, भले चांगला झालेला नसेल तरी पण. पण आमच्या ह्यांची एक सवय आहे तुम्हाला सांगते, म्हणजे घाणेरडी म्हणणार नाही, वाईट सवय आहे की ते कधीच म्हणत आहेत की चांगलं झालं आहे म्हणून. फक्त खारट होऊ देत लगेच बोलणार हां भाजी खारट झाली, आळणी होऊ देत हां लगेच बोलणार आळणी झाली. पण कधी चांगलं झालेलं कधीच ते म्हणत आहेत की हां खरंच खूप छान झालं आहे म्हणून. असू त्यात, हे प्रत्येकाच्याच घरामध्ये असं असेल आणि खरंच जर असेल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि असा संपवला आहे मी आजचा दिवस. आणि ते बघा किती धनुषवरती प्रेम आहे ना, म्हणजे धनुषचं किती पप्पांवरती प्रेम आहे ना. भले मम्मीनं दिवसभर त्याला कितीही छान समजू देत, पण खायचं प्यायचं असेल ना ते नेहमी पप्पांना द्यायचं असेल. त्यांनी पाणी आणायला सांगितलं की लगेच त्यांचं पण काम त्याला ऐकायचं असतं. चला इथे आमच्या फालुद्यासोबत आमचा फॅमिली टाईम पण मस्त असा स्पेंड झाला. इतक्या गोड क्षणासोबत मी आजचा व्हिडिओ पण इथंच थांबवते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.